संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये झाला। इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीतलं दुसरं गोल रिंगण रंगलं। इंदापूरमधील कदम विद्यालयात हा रिंगण सोहळा पार पडला। तुकोबारायांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी परिसर सजला होता। सकाळपासूनच इथे रिंगण सोहळा आणि तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली। दरम्यान काही गतिमंद विद्यार्थी देखील वारीत सहभागी होतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। तुकोबारायांची पालखी इंदापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि आपण बघू शकतो की तुकोबारायांच्या या स्वागतासाठी ही जी सगळी लहान लहान मुलं आपण बघतो आहोत। इंदापूरमधली गतिमंद मुलांची ही शाळा आहे। अगदी कित्येक वर्ष ही जी लहान लहान मुलं आहेत ते आपल्याला इथे प्रदक्षिणा घालताना दिसतात, फेरी काढताना दिसतात आणि म्हणूनच आपल्याकडनंही तुकोबांची थोडीशी सेवा व्हावी म्हणून ही जी सगळी मुलं आहेत इथे दाखल झालेली आहेत। उन्हाळे सर आहेत की जे या मुलांचं पालन पोषण करतात। खूप खूप स्वागत आहे। कशा प्रकारची तयारी दरवर्षी आम्ही बघतो की ही मुलं इथे अगदी भक्तिभावाने इथे हजर असतात। कशा प्रकारचं ट्रेनिंग यांना दिलं जातं की आपण नेहमी मुखानेच फक्त माऊली तुकोबांचा जयघोष ऐकतो, हे मात्र डोळ्यांनी बोलतात ही सगळी मुलं। या ठिकाणी समर्थ या मंडळाच्या माध्यमातून गेली 15 वर्ष झालं आम्ही ही माननीय प्रदीपदादा गारटकरच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढत असतो मूकबधीर मुलांची। याही विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व सांस्कृतिक धार्मिक ज्ञान मिळावं हा या दिंडीमागचा उद्देश आहे। कानाने बहिरा मुकापरी नाही, शिकविता भाषा बोले कैसा पाही या म्हणीप्रमाणे गेली 20 वर्ष झालं या शाळेतील विद्यार्थी या दिंडीला येत आहेत आणि दरवर्षी हे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचा संदेश घेऊन या दिंडीमध्ये फिरत असतात। आपल्या सर्व संस्कृतीचं ज्ञान व्हावं आणि या संस्कृती काय आहे या मुलांना कळावं हा या दिंडीमागचा प्रमुख उद्देश आहे। तर ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत। आपल्याला माहिती आहे की अनेकांना कदाचित बोलता येत असेल, मात्र आपण काय बोलतो याचा अनेकदा भान आपल्यालाच राहत नसतं। मात्र ही छोटी छोटी मुलं आहेत, गतिमंद मुकी मुलं आहेत, इथे दाखल झालेला आहे। हे जे सगळे वारकऱ्यांनी आज इंदापूर फुललेला आहे तो सगळा आनंद इथे ही छोटी छोटी मुलं आज आपल्याला घेताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, इंदापूर। आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या माध्यमातून 28 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या वारकऱ्यांना या गाड्यांचा विशेष फायदा होईल। 11 जुलैपासून अमरावती आणि लातूरमधून गाड्यांची वाहतूक सुरू होईल। 28 पैकी 8 गाड्या अमरावती आणि पंढरपूर दरम्यान धावतील, तर उरलेल्या 20 गाड्या लातूर ते पंढरपूर दरम्यान वारकऱ्यांचा प्रवास सुकर करतील। 20 जुलैपर्यंत ही सेवा सुरू राहील। वारकऱ्यांची आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट झाल्यावर त्यांना घरी परत येताना या सेवेचा विशेष फायदा होणार आहे। या सेवेसाठी आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे। पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय। पालखी 600 किलोमीटरचं अंतर पार करून जिल्ह्यात प्रवेश केलाय। पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखीचं स्वागत केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।